श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण सर्वजण पाहत आहोत की आपल्या पृथ्वीवर पूर्ण ब्रह्मांडात सगळीकडेच कशी परिस्थिती ओढवली आहे. हे सर्व वातावरण पाहताच आपल्याकडे स्वामी आईशिवाय दुसरा कोणताच पर्याय उरत नाही. कारण जिने हा ब्रह्मांड उभा केला आहे तीच आणि तीच या संकटावर उपाय काढू शकते. हो, पण हे तेव्हाच घडेल जेव्हा आपण आईला शरण जाऊ. पण जर आपण मोठमोठ्या वार्ता करत बसलो की देव वगैरे काही नसतं, आपणच सर्व काही करू शकतो, तर मग आपल्या अहंकारावर मात द्यायला, आपल्याला धडा शिकवायला आपली आई कोणतेही पाऊल उचलू शकते आणि मग आपण कोणीच काहीच करू शकणार नाही. म्हणूनच आपण सर्वांनी वेळेस सावरायला हवं. प्रत्येकाने आईच्या सानिध्यात राहून जितकी सकारात्मक ऊर्जा प्राप्त करता येते तितकी करून घ्यावी. नाहीतर हा कलियुग आपल्याला त्याच्या चपाट्यात कधी ओढून घेईल हे आपल्याला कळणार देखील नाही. म्हणूनच नकारात्मक ऊर्जेला फक्त आणि फक्त सकारात्मक ऊर्जाच भारी पडू शकते. आणि हे फक्त तेव्हाच घडेल जेव्हा आपण आपल्या रोजच्या कामातून निदान 1-2 तास तरी आध्यात्मिक वाटेवर म्हणजेच ध्यान, योग, पूजा, प्रार्थना या सर्व सकारात्मक विषयावर जोर देऊ. तर आणि तरच आपली तळमळ आईपर्यंत पोचू शकते. आईच आहे की ह्या सगळ्या गोष्टींवर आळा घालू शकते. सगळी संकटं जी या पृथ्वीवर ओढवली आहे ती थांबवू शकते. कोणाला बोल लावणे, निंदा करणे, अहंकार, मोह, असत्य ह्या सर्व गोष्टींवर म्हणजे षड्रिपूंवर आपण ताबा मिळवला पाहिजे. मगच आपण ह्या पृथ्वीवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव जास्त प्रमाणात पाहू शकतो. आणि हे फक्त सुरुवात आहे. हो, मी म्हटलं फक्त सुरुवात. कारण ह्या कलियुगात इतका भ्रष्टाचार पसरला आहे की आपण सर्वांनी हा भ्रष्टाचार थांबवायचा जरी प्रयत्न केला तरी 100मधून फक्त 10% सुधारणा होईल. इतकं कलियुग खालच्या पातळीला जाऊन ठेपलं आहे. आता फक्त एकच, आईचा धावा करणे. तर आपली सुटका होऊ शकते. तीसुद्धा वरवर नामस्मरण करून फायदा नाही. अंतकरणापासून आईला साथ घातली पाहिजे. मग काही गोष्टी हळूहळू सुधारतील. हो, हळूहळूच. कारण आपण सर्वजण पाहतोय की किती बिकट परिस्थिती आपल्यावर ओढवली आहे. पण ह्या सर्व गोष्टी हळूहळू कमी होऊ शकतात जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केला तर. ह्यासाठी आपण सर्वांनी आईचा नामाचा गजर सतत सुरू ठेवायला हवा. नाम जप, पूजापाठ तसंच ह्या सर्वासोबत चांगली कर्म. मग बघा हे कलियुग कसं सतयुगात परिवर्तित होतं. श्री स्वामी समर्थ.